Hi friends, I am Professor Pawar SV from Sundaramai Manik Arts Polytechnic Ahmednagar. Welcome back to Arts Polytechnic channels. In this session, we will see the questions asked on the chapter Applied Grammar. Applied Grammar. Till now, we have learned the topics: articles, conjunctions, prepositions, change the voice, direct and indirect speech, tense. Okay, those questions asked in MSBT exam. Questions asked in MSBT exam. Questions asked in MSBT exam. In MSBT exam. So we will see the questions asked in MSBT exam. First, the question paper of winter 2019-19 or summer 2019-19 summer 2019. So topics, applied grammars topics, those topic: articles, number first articles, then prepositions, then conjunctions, then tense, or it is also called verb form, then voice, and last is direct and indirect speech. We will see the question paper of summer 2019. In that question paper, the questions asked on articles was in question number 6A. In question number 6A, not everyone gets dash opportunity to become dash famous person. Not everyone gets. Questions 6A मध्ये A होता पहा. Not everyone gets dash opportunity to become dash famous person. Full stop. And question was, rewrite the sentence using correct article in place of the underlined word. In the underlined article or underlined word, there was given the opportunity and famous person असं दिलं होतं पहा. तर तुम्हाला ते करेक्ट करायचं होतं, म्हणजे 2 मार्क्ससाठी विचारलेलं होतं. इन समर 2019 ला आर्टिकल्स, नॉट एव्हरीवन गेट्स डॅश ऑपॉर्च्युनिटी टू बिकम डॅश फेमस पर्सन. काय लिहायचं आन्सर? यूज करेक्ट आर्टिकल्स इन्स्टेड ऑफ रॉंग आर्टिकल्स यूज देअर. त्या ठिकाणी रॉंग आर्टिकल्स यूज करून दिलेले आहेत, त्याचं करेक्ट आर्टिकल्स बनवायचे आहेत आपल्याला. कसं बनवणार आपण? Not everyone gets
या ठिकाणी एक डॅश डॅश आहे आणि या ठिकाणी एक डॅश डॅश आहे. त्या दोन्ही ठिकाणी चुकीचे आर्टिकल्स यूज करून दिले, ते करेक्ट करायचे तुम्हाला. म्हणजे काय करायचे, 2 मार्क्स साठी विचारले तुम्हाला. फॉर 2 मार्क्स इन समर 2019 एक्झाम, समर 2019 MSBT एक्झाम. नॉट एव्हरीवन गेट्स द ऑपॉर्च्युनिटी, ओव्हर सम दे पहा, ऑपॉर्च्युनिटी म्हणून ॲन येईल या ठिकाणी करेक्ट. ओके, म्हणजे द चुकीचं आहे पहा, द चुकीचं आहे. ॲन ऑपॉर्च्युनिटी टू बिकम अ फेमस पर्सन, फिक्स दिलाय का कोण नाही म्हणून तिथं अ येणार, अ फेमस पर्सन. सोपं होतं पहा. काय, ॲन ऑपॉर्च्युनिटी करेक्ट होईल, बरोबर आहे. त्यानंतर टू बिकम अ फेमस पर्सन, अ फेमस पर्सन झाले 2 मार्क्सला. 2 मार्क्ससाठी विचारलेले होते पहा. आता त्यात समर 2019 एक्झामला आणखी विचारलं होतं पहा. आणखी कोणतं विचारलं होतं की प्रिपोजिशनचं पाहता कोणतं विचारलं होतं समर 2018ला, 19ला सॉरी, समर 2019ला कोणतं विचारलं होतं पहा. डॅश डॅश द पोलीस ऑफिसर डॅश डॅश द मिलिटरी पर्सनेल वेअर प्रेझेंट देअर. डॅश डॅश द पोलीस ऑफिसर्स. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बी विचारला होता 2 मार्क्ससाठी. हे 2 मार्क्सला बी 2 मार्क्ससाठी विचारला होता. काय, डॅश डॅश द पोलीस ऑफिसर्स, डॅश डॅश द पोलीस ऑफिसर्स, द पोलीस म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे पाहण्याने, चुकीचं लिहून दिलेलं आहे, त्या आयदर केलेलं आहे पाहिजे सुरुवातीला, आयदर आणि खाली अंडरलाईन. पोलीस ऑफिसर्स, ऑफिसर्स, ओके, डॅश डॅश द पोलीस ऑफिसर्स or the military personnel were present there, or इथं पण अंडरलाईन केलेली, or the military personnel was present there, was present there, was present there, full stop. आता पहा, आणि क्वेश्चन काय विचारलं होतं पहा. रिराईट द सेंटेन्स युजिंग करेक्ट कंजंक्शन्स इन प्लेस ऑफ अंडरलाईन कंजंक्शन. अंडरलाईन आता आयदर द पोलीस ऑफिसर्स और मिलिटरी पर्सनल वॉज प्रेझेंट देयर, म्हणजे ही करेक्ट ग्रॅमॅटिकली करेक्ट होईल का नाही, तर वॉज आलेले आहे म्हणजे पोलीस ऑफिसर्स आणि मिलिटरी पर्सनल सुद्धा प्रेझेंट, किंवा आयदर वाचा अर्थ करतो किंवा, एक तर हा किंवा एक तर ते. या ठिकाणी कोणतं येईल, नायदर नॉर इज करेक्ट, म्हणजे पोलीस प्रेझेंट, नायदर द पोलीस ऑफिसर्स नॉर मिलिटरी पर्सनल वॉज प्रेझेंट देयर, झालं सेंटेन्स कंप्लीट. म्हणजे या ठिकाणी करेक्ट कोणतं होतं, नायदर, नायदर नॉर, आयदर इज इन करेक्ट आणि ह्याच्या या ऑरच्या ऐवजी नॉर करेक्ट, असं आपल्याला करेक्ट करायचं होतं. त्यानंतर पहा, थर्ड विचारला होता, हे झालं कंजंक्शनच्या बाबतीत झालं, हे कंजंक्शनच्या बाबतीत झालं. आता प्रिपोजिशनच्या बाबतीत पहा, किंवा या ठिकाणी नॉट ओनली बट ऑल्सो घेतलं असेल तरी करेक्ट आलं असतं, नायदर नॉर किंवा नॉट ओनली बट ऑल्सो, नॉट ओनली आणि इकडं नॉरच्या ऐवजी बट ऑल्सो, बट ऑल्सो सुद्धा करेक्ट असतं पहा, बट ऑल्सो सुद्धा करेक्ट असतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला होता पहा, त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 मध्ये 6 मार्क्सला विचारलं होतं. 2 मार्क्स आर्टिकल्स, 2 मार्कला कंजंक्शन येतात, 2 मार्क्स प्रिपोजिशन. प्रिपोजिशन काय विचारले पहा. प्रिपोजिशनचा क्वेश्चन होता, मिस्टर वर्मा रिसीव्ड अ पार्सल, मिस्टर वर्मा रिसीव्ड अ पार्सल टू, आणि चुकीचं लिहून दिलेलं आहे त्या ठिकाणी, टू his son who had been staying, to his son who had been staying, who had been staying in Mysore from many years, in Mysore from दुसरं प्रिपोजिशन दिलेलं आहे आणि खाली अंडरलाईन मेनी इयर्स
मेनी इयर्स पासून तो मैसूरला राहतोय, त्या मुलाने काय पार्सल दिलेलं कोरोना मिस्टर वर्माने रिसीव्ह केलेलं आहे पहा. मग आता या ठिकाणी काय येईल, या ठिकाणी काय येईल पहा, मिस्टर वर्मा रिसीव्ड अ पार्सल टू पहिलं प्रिपोजिशन हिज सन हू हॅड बीन स्टेईंग इन मैसूर फ्रॉम दुसरं प्रिपोजिशन मेनी इयर्स. हे करेक्ट करायचे आपल्याला. हे करेक्ट कसे करणार मग तुम्ही, करेक्ट कसे करणार की 2 मार्क्ससाठी आर्टिकल्स विचारलं होतं पहा, 2 मार्क्ससाठी कंजंक्शन्स आणि आता आपण पाहतोय प्रिपोजिशन्स. आता मग फक्त काय येईल, कोणाकडून मिळालं, किती वर्षापासून राहत होता त्यासाठी, कोणते येईल, मिस्टर वर्मा रिसीव्ड अ पार्सल टू हिज सन. टू करेक्ट आहे का, नाही, फ्रॉम हिज सन. कोणाकडून मिळाले त्याला, त्याच्या मुलाकडून मिळाले, म्हणजे फ्रॉम इज, फ्रॉम इज करेक्ट प्रिपोजिशन. फ्रॉम टू चुकीचे. ओके. हिज सन हू हॅड बीन स्टेईंग इन मैसूर डॅश मेनी इयर्स. फ्रॉम मेनी इयर्स येईल का, नाही, इथं काही मेनी इयर्स, तो अनेक वर्षापासून कुठं राहतो, फॉर मेनी इयर्स, बऱ्याच वर्षापासून तो कुठं राहतोय, मैसूरला राहतोय. म्हणजे करेक्ट कोणते येते, मिस्टर वर्मा रिसीव्ड द पार्सल फ्रॉम हिज सन. फ्रॉम इज अ करेक्ट प्रिपोजिशन. देन सेकंड वन इज मेनी इयर्स, कारण मेनी इयर्स जर ग्रुप करून असेल अनेक वर्षापासून राहत असेल तर आपण फॉरच यूज करतो त्या ठिकाणी, फॉर प्रिपोजिशन यूज करतो बा, म्हणजे या ठिकाणी फॉर झाले करेक्ट. असे 6 मार्क्ससाठी तुम्हाला 2019 समर एक्झामला क्वेश्चन विचारले होते कशावरती, आर्टिकल्स, प्रिपोजिशन आणि कंजंक्शन्स होते. आर्टिकल्स, प्रिपोजिशन आणि कंजंक्शन्स वरती विचारले बा. आपण आज कोणता करतोय, फक्त समर 2019चा आपण क्वेश्चन पेपर पाहतोय की त्याच्यावरती आधारित आपले टॉपिक जो शिकून झालेला आहे आजपर्यंत अप्लाइड ग्रामर, त्याच्यावरती आधारित क्वेश्चन्स कसे विचारलेले होते, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहता क्वेश्चन नंबर 6A मध्ये होतं, म्हणजे टोटल 6 मार्क्स विचारलं होतं. प्रत्येक ठिकाणी 2 रिकाम्या जागा आहेत. आर्टिकल्स मध्ये पण 2 होत्या, कंजंक्शन्स मध्ये पण 2 होत्या, प्रिपोजिशन मध्ये पण 2 होत्या. ओके, असे 6 मार्क्स विचारलेले होते. त्यानंतर नेक्स्ट पाहता क्वेश्चन नंबर 6 च्या अगोदर 5B विचारला होता पहा, डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीच, की जे आपण पाठीमागच्या लेक्चरला सॉल्व्ह करून पाहिले पहा. डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीच पण होतं, ते आपण पाठीमागच्या लेक्चरला सॉल्व्ह करून पाहिलं. फॉर एक्झाम्पल मी परत घेतो या ठिकाणी क्वेश्चन्स काय विचारलं होतं डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीचचा. द मॉनिटर सेड कॉमा सर सम स्टुडंट्स वेअर मेकिंग नॉईज येस्टरडे. सेंटेन्स दिलेले आहे पहा या ठिकाणी. सेंटेन्स काय दिले, द मॉनिटर, डायरेक्ट इनडायरेक्टचं क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेले पहा. 5 मध्ये बी मध्ये बी आणि नंबर 1 फर्स्ट सेंटेन्स आणि नंबर सेकंड अनदर सेंटेन्स. काय विचारले पहा, द मॉनिटर सेड फर्स्ट विचारलेले, द मॉनिटर सेड कॉमा डबल इनवर्टेड कॉमा, द मॉनिटर सेड सर सम स्टुडंट्स वेअर मेकिंग नॉईज येस्टरडे. सर डबल इनवर्टेड मध्ये सम स्टुडंट्स वेअर making noise yesterday. ओके, फुल स्टॉप आणि डबल इनवर्टेड कंप्लीट होतं पहा. अशा प्रकारचं एक सेंटेन्स विचारलं होतं. आणखी एक सेंटेन्स विचारलं होतं पहा, द प्राईम मिनिस्टर सेड इंडिया बिकेम इंडिपेंडंट इन 1947. क्वेश्चन नंबर 5B मधील दुसरा आपण इकडे पाहू. क्वेश्चन 5B मधील बी मधील सेकंड, द प्राईम मिनिस्टर सेड किंवा द प्रेसिडेंट सेड. काय विचारलेले पहा, द प्राईम मिनिस्टर सेड कॉमा इन डबल इनवर्टेड मध्ये किंवा सेड कॉमा इन डबल इनवर्टेड मध्ये इंडिया बिकेम इंडिपेंडंट in 1947.
फुल स्टॉप डबल इन्व्हर्टेड कंप्लीट असं सेकंड विचारलं होतं. आता मी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच ज्यावेळेस आपण टॉपिक शिकत होतो त्यावेळेस काय सांगितलं होतं की 4 मार्क्ससाठी तो प्रत्येक एक्झामला विचारला जातो. या ठिकाणी सुद्धा विचारलेले पहा 2 सेंटेन्स विचारलेले आहेत, 3 विचारलेले आहेत. तिसरा सिट डाऊन सी टोल्ड हिम, तिसरा 3 विचारलेले पहा. तिसरा कोणता विचारलाय 3rd नंबरचा सिट डाऊन. याच्यापैकी 2 तुम्हाला सॉल्व करायचे पहा. सिट डाऊन सी टोल्ड हिम, सी टोल्ड हिम, टोल्ड हिम असं विचारलेलं होतं पहा. या 3ची तुम्हाला आन्सर राईट करायचे. 3पैकी 2 कोणतेही बरोबर असतील तर आउट ऑफ 4 मार्क्स तुम्हाला पडतील. म्हणजे टोटल 4 मार्क्ससाठी पहा किती 4 मार्क्ससाठी विचारलेलं होतं. मार्क्स 4 कोणत्या एक्झामला समर 2019 एक्झामला. आता पहा कसं विचारलं होतं डायरेक्ट स्पीच मधील फर्स्ट 3 सेंटेन्स डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेले आहे पहा. फर्स्ट सेंटेन्स पहा द मॉनिटर सेड कॉमा सर कॉमा सम स्टुडंट्स वेअर मेकिंग नॉईज येस्टरडे. काही मुले काल वर्गामध्ये गोंधळ घालत होती. त्यानंतर दुसरे विचारले तर प्राईम मिनिस्टर सेड कॉमा डबल इन्व्हर्टेड मध्ये इंडिया बिकेम इंडिपेंडंट इन 1947. आणि नंबर 3rd सेंटेन्स दिले सिट डाऊन डबल इन्व्हर्टेड कंप्लीट सी टोल्ड हिम. अशा प्रकारे 3 क्वेश्चन्स डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वरती विचारले. त्याचे फर्स्ट स्टेप मी काय सांगितली तुम्हाला की डबल इन्व्हर्टेड मध्ये पाहिजे. इकडे पाहिजेच नाही सुरुवातीला, डबल इन्व्हर्टेड मध्ये पाहिजे आपण. सर सम स्टुडंट्स वेअर मेकिंग नॉईज येस्टरडे असे पहा. आता सर म्हणजे ऐकणारे येते विसर असेल ते थोडं बाजूला काढू आपण. सम स्टुडंट्स वेअर मेकिंग नॉईज येस्टरडे. सम स्टुडंट्स हा सब्जेक्ट आहे, वेअर मेकिंग हिट टू बी आणि वर्ब आहे, आणि त्यानंतर नॉईज येस्टरडे ही बाकीची सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे सब्जेक्ट आलाय, वर्ब आलाय आणि ऑब्जेक्ट आलाय नॉईज ऑब्जेक्ट. म्हणून हे वाक्य असर्टिव्ह प्रकारचं आहे. म्हणून असर्टिव्ह मध्ये आपण कोणतं रिपोर्टेड वर्ब घेतो, कोणतं कंजक्शन घेतो. जर सेड असेल तर सेडच ठेवतो, किंवा जर सेट टू असेल तर टोट. आता या ठिकाणी सेट टू नाही परंतु सेट टू सारखंच आहे पहा. द मॉनिटर सेड कोणाला म्हटलंय सरांना सांगतो तो, म्हणजे सेट टू सरच असेल ना, फक्त सर काय केलं त्यांनी डबल इन्व्हर्टेड मध्ये घेतलेले. म्हणून काय येणार द मॉनिटर टोल्ड, द मॉनिटर टोल्ड सर, त्याच्या सरांना काय म्हटलंय. आणि असर्टिव्ह प्रकारचं वाक्य असेल तर आपण दॅट कंजंक्शन घेतो, दॅट. ओके परत बरोबर आलं. कशावर घेतलं आपण टोल्ड का घेतलं, कारण हे वाक्य असर्टिव्ह प्रकारचं आहे डबल इन्व्हर्टेड मध्ये. त्यानंतर दॅट काय घेतलं, असर्टिव्ह प्रकारचं जर वाक्य दिलं असेल तर कंजंक्शन दॅटच वापरतो चार्टनुसार. आपण आपल्याकडे चार्ट घेतो चार्टनुसार. द मॉनिटर टोल्ड सर दॅट. आता पुढचं वाक्य पास्ट टेन्स करायचं त्याचं. ऑलरेडी पास्ट टेन्स आहे त्या ठिकाणी. पास्ट कंटिन्यूस त्याचं पास्ट कंटिन्यूस तुम्हाला पास्ट परफेक्ट करावं लागेल. आपण टेन्स चेंज मध्ये पाहिले डायरेक्ट स्पीच मधील वाक्यामध्ये जर पास्ट कंटिन्यूस दिलेलं असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी काही सम स्टुडंट्स हॅड बीन मेकिंग सम स्टुडंट्स had been making noise, आणि यस्टरडेचं काय करतो आपण द प्रिव्हियस डे. यस्टरडेचं वर्ड चेंज काय करतो आपण इनडायरेक्ट म्हणजे द प्रिव्हियस डे झालं. काय केलंय आपण सुरुवातीला काय केलंय वाक्याचा प्रकार ओळखला यासाठी प्रकारचं आहे म्हणून टोल्ड घेतलं तर सेट टू च्या ऐवजी त्यांचं कंजेक्शन दॅट घेतलं. म्हणजे काय द मॉनिटर टोल्ड सर दॅट, आणि पास्ट टेन्स केला त्या सेंटेन्स. आपण पास्ट टेन्स ऑलरेडी होता तो, पण पास्ट कंटिन्युअस मध्ये होता त्याचा आपण टेन्स चेंज करतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स केला हॅड बीन आणि परबाईंची. ओके त्यानंतर सेकंड दिले द प्राईम मिनिस्टर सेड कॉमा इंडिया बिकेम इंडिपेंडंट इन 1947. या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड मध्ये आपण पाहिलं तर डबल इन्व्हर्टेड मध्ये काय आहे, डबल इन्व्हर्टेड मध्ये दिलेलं वाक्य हे असर्टिव्ह प्रकारचे आहे. कारण काय इंडिया सब्जेक्ट आहे, बिकेम वर्ब आहे बी टू, आणि इंडिपेंडंट इन 1947 ऑब्जेक्ट आहे बरोबर आहे. मग याही ठिकाणी असर्टिव्ह प्रकारचं आहे. म्हणजे काही तुमचं सेट दिलेलं इथं फक्त लिसनर कोण आहे तो दिलाय का नाही. मग काय ना द प्राईम मिनिस्टर सेड दॅट. करेक्ट, द प्राईम मिनिस्टर सेड दॅट. आता पहा पुढे दिलेलं सेंटेन्स आहे पास्ट, सिंपल पास्ट मध्ये दिले पहा. कारण इंडिया सब्जेक्ट बिकेम व्ही टू आणि बाकी ऑब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट व्ही टू प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर असेल तर तो टेन्स
सिंपल पास्ट असतो. आपण टेन्स चेंज मध्ये पाहिलं, डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पास्ट असेल तर इनडायरेक्ट मध्ये काय होतं, पास्ट परफेक्ट टेन्स करतात. बरोबर आहे. काय ना, दॅट इंडिया हॅड बिकम, इंडिया हॅड बिकम independent in 1947 हे झालं वाक्य. करेक्ट सेंटेन्स झालं पहा. समजतंय का? हे झालं करेक्ट सेंटेन्स तुमचं. त्यानंतर नेक्स्ट सेंटेन्स विचारलं होतं बा मी. नेक्स्ट सेंटेन्स होतं हे नंबर 3 कोणतं, डबल मध्ये सिट डाऊन शी टोल्ड हिम. आता सिट डाऊन इम्परेटिव्ह प्रकारचं वाक्य आहे. मग इम्परेटिव्ह मध्ये कोणतं घेतो आपण, सिट डाऊन ऑर्डर आहे म्हणून टोल्डच्या ऐवजी आपण काय करायचं, अकॉर्डिंग टू चार्ट सी ऑर्डर्ड हिम, सी ऑर्डर्ड हिम आणि कंजक्शन कोणतं होतं आपण, टू सिट डाऊन. झालं सेंटेन्स. शी ऑर्डर्ड हिम टू सिट डाऊन. अशा प्रकारे समर 2019च्या एक्झामला क्वेश्चन्स विचारलेले होते. आपण या लेक्चरला या सेशनला याच ठिकाणी आपण स्टॉप करूया. वी विल सी द नेक्स्ट क्वेश्चन्स इन नेक्स्ट सेशन. थँक्यू व्हेरी मच.